नमस्कार मित्रांनो. कर्नाटकमधून एक गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. 18 ते 25 वयोगटातील 7,000 हून अधिक विद्यार्थ्यांना आणि तरुण एच-आय-व्ही बाधित असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पदवी महाविद्यालयातले एच-आय-व्ही जनजागृती, समुपदेश आणि ऐच्छिक तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सर्वात एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर 7,000 कॉलेज विद्यार्थी एच-आय-व्ही पॉझिटिव्ह अशा मरथळ्यांमुळे संभ्रम निर्माण होत आहे. तर प्रत्यक्षात उपलब्ध अधिकृत माहितीनुसार हा आकडा 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थी आणि इतर तरुणांचा एकत्रित आहेत. त्यामुळे सर्व 7,000 जण विद्यार्थिनीच आहे असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. तर आता प्रश्न पडतो की सरकारने थेट महाविद्यालयांमध्ये मोहीम सुरू का केली? तर कर्नाटक राज्यामध्ये एच-आय-व्ही प्रतिबंधक सोसायटी KSAPS आणि उच्च शिक्षणाच्या विभागातून माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये एच-आय-व्ही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने निरीक्षण समोर आले आहेत. तर यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे, वेळेवरती तपासणी करणे आणि आवश्यक उपचार करणे हे बंधनकारक सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन NACO च्या अहवालानुसार एच-आय-व्ही बाधित लोकसंख्येच्या बाबतीत कर्नाटक हे देशातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. तर राज्यात अंदाजे 2.7 लाख लोक एच-आय-व्ही सहजीवन जगत आहेत. त्यापैकी अनेकांना स्वतःचा संसर्ग झाल्याची माहिती नसल्याने आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे वेळेवर निदान आणि उपचाराला विशेष महत्त्व दिले जात आहे. KSAPच्या आकडेवारीनुसार 18 ते 35 वयोगटातील एच-आय-व्ही बाधितांना संख्येत वाढ दिसून येत आहे. तर याच कारणामुळे महाविद्यालयातील आणि विद्यापीठांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात निर्णय घेतला आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे एच-आय-व्ही तपासणी कोणत्याही विद्यार्थ्यांवरती प्रतिबंधक असणार नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याची स्पष्ट संमती घेतल्यानंतरच तपासणी केली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचे पूर्णपणे संरक्षण केले जातील असे सरकारने स्पष्ट केले आहे. तर विद्यार्थ्यांना स्वतःची जोखीम समजून घेण्यासाठी KSAPSने QR कोड आधारित एच-आय-व्ही सेल्फ रिस्क असाइनमेंट टूल देखील उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थी मोबाईलद्वारे हा QR कोड स्कॅन करून गोपनीयता पद्धतीने स्वतःचे प्राथमिक जोखमीवरती मूल्यांकन करू शकतात. आवश्यक वाटल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्राची माहिती मिळणार आहे. तर आता एच-आय-व्ही बद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. एच-आय-व्ही हा विषाणू सध्या संपर्कात पसरत नाही. हस्तांदोलन, मिठी मारणे, एकत्र जेवणे, पाणी पिणे किंवा डास चावल्याने एच-आय-व्ही होत नाही. हा संसर्ग प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्ताचा वापर, संक्रमित सुई किंवा गर्भधारणेदरम्यान आईकडून बाळाला अशा विशिष्ट मार्गानेच होऊ शकतो. म्हणून एच-आय-व्ही बाबत भीती निर्माण करण्याऐवजी योग्य माहिती आणि जागरूकता वाढवणे अधिक महत्त्वाचे आहे. आज आधुनिक औषधोपचारामुळे एच-आय-व्ही बाधित विद्यार्थी व व्यक्ती अनेक वर्षे निरोगी आणि सामान्य जीवन जगू शकते. जर वेळेवर निदान होऊन नियमित उपचार सुरू झाले, तर या मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरवणे नसून सुरक्षित वर्तन, केवळ तपासणी, योग्य समुपदेश आणि आवश्यक उपचार याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. तर मित्रांनो, अशा आरोग्य संबंधी कोणती माहिती समजून घेताना अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवरती विश्वास ठेवू नका. तर अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि स्वतःलाही जागरूक करा. ही माहिती उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच विश्वसनीय महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.